आणि पिंपरीत अशोक देशमानेंनी उचलला 100 मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वंचित ग्राम नावाच्या उपक्रमाची सुरुवात। नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण बुलेटिनची दिवाळी नुकतीच संपली, पण यातला आठवणीत राहणारा दिवस म्हणजे भाऊबीज। आणि याच दिवसाचं औचित्य साधून पिंपरी चिंचवड मधले तरुण अशोक देशमाने यांनी तब्बल 100 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे। वंचित ग्राम असं या उपक्रमाचं नाव आहे। अशोक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुलांसोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली। गावोगावी फिरणारा नंदी समाज आणि कचरा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या गरिबांची ही मुलं मुख्य प्रवाहापासून कायम दूर होती। घरातल्या गरिबीमुळे दिवाळी आणि इतर सण साजरे करू न शकणाऱ्या या मुलांसाठी दिवाळीची ही अनोखी भेट भारावून टाकणारी ठरली। तसंच या अनोख्या उपक्रमाचं सगळ्या स्तरामधून स्वागतच झालं। जेव्हा इथे आलो तेव्हा यांच्या घरी दिवा पण लावलेला नव्हता। सगळे अंधारामध्ये त्यांची दिवाळी साजरी करत होतो। पण तेव्हा असं वाटलं की एक समाजाचा घटक म्हणून आपण यांना त्या आनंदामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे। पुढे या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि यांना सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्नेहवन कटिबद्ध असेल आणि त्यासाठी आम्ही आवर्जून प्रयत्न करत आहोत। पुढची बातमी आहे